Okay, start. Integration by parts. So this is product rule in integration. So हा product rule कसा लागतो? Integration of uv dx. Okay, is equal to u into integration of v dx minus integration of d by dx of u into integration of v dx and whole dx. म्हणजे या इंटिग्रेशनचे dx इथे आलं. Okay, so this is the product rule or say integration by parts. Now here we need to choose u and v. कुठला u घ्यायचा कुठला v घ्यायचा हे ठरवावं लागतं. त्याच्यासाठी रूल आहे LIATE. या सिक्वेन्सनी आपल्याला फंक्शन्स चूज करावे लागतात. सो व्हॉट इज L? L for logarithmic function. I for inverse trigonometric किंवा inverse function. A for algebraic. T for trigonometric. And E for exponential. सो या सिक्वेन्सने आपल्याला चूज करायला लागतं, म्हणून आपण त्याला म्हणतो लाइटे रूल, LIATE रूल. ओके, ते काय असतं हे सांगते, पण दिस इज इंटिग्रेशन बाय पार्ट्स. एक्झाम्पल करताना लक्षात येईल. राईट डाऊन. Done? Okay, so example घ्या. Integration sin x into x dx. Okay, so sequence check करायचा. What is sin x? What is the type of function sin x? Trigonometric. आणि x is algebraic. So by rule algebraic comes first and then trigonometry. LIATE. बरोबर. So A comes first and then T. म्हणजे आपल्याला ह्याचा सिक्वेन्स चेंज करावा लागेल. सो दॅट इज x sin x dx.
Clear? Now use this rule. U is equal to x, v is equal to sin x. So what is the rule? Integration uv dx is equal to u into integration v dx, d by dx of u integration v dx and whole dx. मग आता त्याच्याप्रमाणे इथे काय होईल? व्हॉट इज यू? एक्स. एक्स इंटिग्रेशन साइन एक्स dx माइनस इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटिग्रेशन साइन एक्स dx अँड होल dx. बघा रूल प्रमाणे लिहिलं सगळं. आता एक्स इंटू व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन? माइनस कॉस माइनस इंटिग्रेशन डेरिवेटिव्ह ऑफ एक्स इज 1, त्यामुळे इथे 1 येणार इंटू साइन एक्स इंटिग्रेशन माइनस कॉस एक्स dx. हे इंटिग्रेट केल्यानंतर हा dx जाणार आहे आणि हा dx शिल्लक राहणार आहे. सो माइनस एक्स कॉस एक्स माइनस इंटू माइनस प्लस integration cos x dx and therefore minus x cos x plus cos x the integration sin x plus c. So this is the answer. कळलं? Write down. तो रूल आहे मागच्या स्लाइडवरती आपण हा रूल लिहिलाय इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा. तो फॉर्म्युला असा आहे त्याचा, म्हणून ते फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन डिसाइड करायला आपण हा रूल वापरतो LIATE. सो त्याच्यामध्ये आपण काय केलं, आत्ताचं जे आपलं होतं तर एक्स जो होता तो अल्जिब्राइक होता आणि साइन एक्स जो होता तो ट्रिग्नोमेट्रिक होता. सो क्वेश्चनमध्ये देताना आपल्याला साइन एक्स आधी दिलाय आणि एक्स नंतर गेलाय, पण रूल प्रमाणे अल्जिब्राइक आधी येतं आणि मग ट्रिग्नोमेट्रिक येतं, म्हणून आपण हे चेंज करून घेतलं. एक्स आधी घेतला, साइन एक्स नंतर घेतला. मग पहिलं फंक्शन म्हणजे यू आणि सेकंड फंक्शन म्हणजे व्ही. मग ते फक्त या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट केले आणि मग इंटिग्रेशन काढत गेलो, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह काढत गेलो आणि सिम्प्लिफाय केलं. एवढंच झालंय, चुकलं काही नाही आहे.
डन. ओके. सेकंड घ्या. इंटिग्रेशन x स्क्वेअर इंटू 5x dx. व्हायचंय का तन्वी अजून तुझं? बर, थांब जरा, मी द्यायचं तुला. सो आता चेक करा, x स्क्वेअर कुठल्या टाईपचं फंक्शन आहे? अल्जेब्राइक. आणि 5x इज अल्जेब्राइक का एक्सपोनेन्शियल? एक्सपोनेन्शियल. म्हणजे जो सिक्वेन्स आहे तो बरोबर आहे. सो आहे तसंच ठेवायचं. सो रूल प्रमाणे u झाला x स्क्वेअर, v झाला 5x. हे लिहायची गरज नाही, आता फक्त डोक्यात बसण्यापुरतं आपण लिहितोय की uv dx इज इक्वल टू u इंटिग्रेशन v dx मायनस इंटिग्रेशन d by dx ऑफ u इंटिग्रेशन v dx and whole dx. So in this the concept is first function must be differentiable and second function must be integrable. ओके, म्हणून ते आपल्याला चूज करावं लागतं फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन. कारण आपण फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतो, सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन घेतो, आणि मुळात सगळ्याचं इंटिग्रेशन निघत नाही हे पण आपल्याला माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह एक वेळ निघेल सगळ्याचं, म्हणून ते चूजिंग महत्त्वाचं आहे. मग आता ह्या रूल प्रमाणे आपण काय करणार? सबस्टिट्यूट केल्यानंतर x स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ 5x dx मायनस इंटिग्रेशन d by dx of x square integration 5x dx and whole dx. So x square into 5x upon log 5 a raised to x integration minus integration derivative of x square is 2x integration of 5x is 5x upon log 5 and dx. हा dx गेला, हा dx राहिला. ठीक आहे. आता x स्क्वेअर 5x upon log 5 minus 2 integration 2 upon log 5 integration x into 5x dx. आता काय झालं? संपलं नाही एक्झाम्पल, पुन्हा याला प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल. आलं का लक्षात? म्हणजे पुन्हा काय येईल? एक्स स्क्वेअर इंटू 5x लॉग 5 मायनस 2 अपॉन लॉग 5 आणि इंटू ब्रॅकेट एक्स इंटिग्रेशन 5x dx मायनस डी बाय dx ऑफ एक्स इंटिग्रेशन 5x dx अँड होल dx. कळलं इथपर्यंत? मग आता काय होईल? एक्स स्क्वेअर 5x अपॉन लॉग 5 मायनस 2 अपॉन लॉग 5 इंटू ब्रॅकेट एक्स इंटू 5x लॉग 5. काय केलं मी? याचं इंटिग्रेशन घेतलं. याचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे, म्हणजे काय होईल? मायनस इंटिग्रेशन 1 इंटू पुन्हा याचं इंटिग्रेशन घेणार मी 5x अपॉन लॉग 5 dx. कळलं? आणि आता लास्टला ह्याचं करायला लागेल एक्स स्क्वेअर इंटू 5x लॉग 5 मायनस 2 अपॉन लॉग 5 इंटू एक्स इंटू 5x लॉग 5 मायनस हा 1 अपॉन लॉग 5 बाहेर आणि इंटिग्रेशन ऑफ 5x चं 5x लॉग 5 आणि मग प्लस सी अँड देन सिम्प्लिफाय एक्स स्क्वेअर 5x लॉग 5 मायनस
2x into 5 raised to x log 5 bracket square minus into minus plus 2 into 5 raised to x log 5 bracket cube plus c. ह्याच्यातनं थ्रू आउट तुम्ही 5 raised to x अपॉन log 5 कॉमन ठेवू शकता. मग ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 2x अपॉन log 5 प्लस 2 अपॉन log 5 bracket square plus c. So this is final answer. Clear? Write down.